तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या घरामध्ये असणारी बाईक, रस्त्यावरून धावणाऱ्या कार, रेल्वे इंजिन आणि अगदी आकाशात उडणारे विमान या सगळ्याचे लोखंडी आणि स्टीलचे पार्ट्स इतक्या अचूक मापात कसे बनवले जातात? हे पार्ट्स बनवतो तरी कोण? जर तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं फक्त कम्प्युटर करतो तर तुम्ही चुकीचे आहात. या प्रत्येक मोठ्या मशीनच्या मागे आणि प्रत्येक अचूक पार्टच्या मागे एक हुशार माणसाचा हात असतो आणि त्याला म्हणतात मशिनिस्ट. जर तुम्हाला 10वी नंतर अशा क्षेत्रात करिअर करायची आहे जिथे मंदी कधीच येत नाही आणि जिथे पगाराचा आकडा तुमच्या अनुभवासोबत वाढत जातो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरू शकतो. आज आपण ITIच्या सर्वात जास्त डिमांड असणाऱ्या मशिनिस्ट ट्रेडबद्दल माहिती पाहणार आहोत, जी तुम्हाला इंटरनेटवर कुठेच मिळणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सर्वात आधी अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया की मशिनिस्ट ट्रेड म्हणजे नक्की काय असतं बरं. नमस्कार, मी आहे मधुमती. बघा मित्रांनो, आपल्याकडे लोहार असतात जे लोखंडाला गरम करून आकार देतात. पण जेव्हा आपल्याला एखाद्या धातूचा पार्ट अगदी मायक्रॉनमध्ये म्हणजे केसापेक्षाही बारीक अचूकतेने बनवायचा असतो, तेव्हा तिथे काम सुरू होतं ते मशिनिस्टचं. मशिनिस्ट म्हणजे असा एक टेक्निकल एक्सपर्ट जो वेगवेगळ्या प्रकारच्या कटिंग मशीन्स वापरून कच्च्या धातूला एक मौल्यवान आणि उपयोगात येणाऱ्या पार्टमध्ये बदलतो. उदाहरणार्थ, लोखंडाचा एक गोल कडक तुकडा आहे, त्या तुकड्याला मशीनवर चढवून त्यावर कटिंग करून त्याचे नटबोल्ट बनवणे, इंजिनचे गिअर्स बनवणे आणि कोणत्याही मशीनचा एखादा पार्ट बनवणे हे काम मशिनिस्ट करतो. थोडक्यात सांगायचं तर मशिनिस्ट हा मशीनचा डॉक्टर आणि इंजिनियर दोन्ही असतो. तो ड्रॉइंग वाचतो, त्यानुसार मशीन सेट करतो आणि अचूक पार्ट तयार करतो. तर आता बोलूयात की या कोर्ससाठी तुम्हाला पात्रता काय लागते आणि किती वर्षाचा हा ट्रेड असतो. हा ट्रेड 2 वर्षाचा आहे आणि त्यामध्ये 2 वर्ष तुम्हाला लागतील. हा ट्रेड पूर्ण 2 वर्षाचा आहे. याच्यामध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयर तुमच्याकडे असतं. आता आपल्याकडे ॲन्युअल पॅटर्न आहे, त्याच्यामुळे सेमिस्टर याच्यामध्ये येणार नाहीत. त्यानंतर तुम्हाला मशिनिस्ट ट्रेडला ॲडमिशन घ्यायचं असेल तर शैक्षणिक पात्रता आहे फक्त 10वी पास असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहायची इच्छा असेल तर हा 2 वर्षाचा कोर्स तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तर 2 वर्षात तुम्ही नक्की काय शिकणार बरं? आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. या 2 वर्षाच्या प्रवासात तुम्ही ITI वर्कशॉपमध्ये नक्की काय शिकणार आहात? मित्रांनो, इथे तुम्हाला नुसतं पुस्तकी ज्ञान मिळत नाही तर 80% प्रॅक्टिकल करायला मिळतं. जसं की याच्यामध्ये लेथ मशीन वापरणं, मिलिंग मशीन, शेपिंग, प्लॅनिंग मशीन, ग्राइंडिंग मशीन, CNC आणि VNC मशीन ह्या कशा ऑपरेट केल्या जातात हे शिकवलं जातं. तुमचं शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्याअगोदर तुम्हाला OJT म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंगला पाठवलं जातं. तर तुम्हाला माहिती नसेल OJT म्हणजे काय. आता एक महत्त्वपूर्ण पॉईंट ज्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांना माहीत नसतं ते म्हणजे OJT ऑन जॉब ट्रेनिंग. तुम्ही ITIमध्ये शिकत असताना कोर्सच्या शेवटी तुम्हाला प्रत्यक्ष कंपनीमध्ये पाठवले जाते, यालाच म्हणतात OJT. आणि यामध्ये तुम्हाला कंपनीमध्ये काम कसं केलं जातं याचा अनुभव मिळतो. कंपनीचं कल्चर कसं आहे, तिथलं वातावरण कसं आहे, कुठल्या मशीनवर काम केलं जातं लेटेस्टमध्ये, याचं सर्व ज्ञान तुम्हाला ह्या दरम्यान मिळतं. 2 वर्षाचा ITI कंप्लीट झाल्यानंतर काय करायचं बरं? 2 वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुमच्या हातात येतं ITIचं सर्टिफिकेट आणि त्यावरून तुम्ही एलिजिबल होता अप्रेंटिसशिपसाठी. अप्रेंटिसशिप दरम्यान तुम्हाला सरकार आणि कंपनीमार्फत स्टायपंड म्हणजे दरमहा 7,000 ते 12,000 या रुपयांमध्ये मानधन देखील मिळते. म्हणजे तुमचे शिकणेही चालू राहते आणि खिशात पैसेही येतात. चला आता महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे पगार. चला आता बोलूया त्या मुद्द्यावर ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल. नोकरी कुठे मिळणार? मित्रांनो, मशिनिस्ट ट्रेडचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे इथे अनेक जॉबचे पर्याय आहेत. जसं की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये रेल्वे, डिफेन्स, ऑर्डन्स फॅक्टरी, इस्रो, DRDO, BARC. प्रायव्हेट सेक्टरमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जसे की टाटा, मारुती, सुझुकी, तसेच प्लास्टिक मोल्डिंग कंपनी, टूल रूममध्ये मशिनिस्टची खूप मोठी डिमांड असते. सर्वात शेवटचा पर्याय म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वतःचा व्यवसाय सुरू करणे. जर तुम्हाला कोणाकडेही नोकरी करायची नसेल तर तुम्ही स्वतःचे लेथ वर्कशॉप आणि जॉब वर्क सेंटर सुरू करू शकता. मोठ्या कंपन्यांमध्ये छोटे छोटे पार्ट्स बनवून देण्याचे कॉन्ट्रॅक्टही तुम्ही घेऊ शकता. स्वतः मालक बनून इतरांना नोकरी देऊ शकता. जेव्हा तुम्ही ITI केल्यानंतर किंवा अप्रेंटिसशिप केल्यानंतर फ्रेशर असता त्यावेळेस तुम्हाला पगार कसा मिळतो? जर तुम्ही ITI आणि अप्रेंटिसशिप पूर्ण करून फ्रेशर म्हणून प्रायव्हेट कंपनीत जॉईन होत असाल तर तुम्हाला सुरुवातीचा पगार 12,000 ते 18,000 या दरम्यान प्रतिमाह असू शकतो. हे तुमच्या शहरावर अवलंबून सुद्धा आहे. आणि जर सरकारी नोकरी लागली तर सुरुवातीचा पगार 30,000 ते 45,000 रुपये प्रति महिना सुद्धा असू शकतो. आणि जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढतो तसा तुमचा पगार सुद्धा वाढत जाईल. जर तुम्ही साध्या मशीनवरून CNC आणि VMC मशीन ऑपरेटिंग किंवा प्रोग्रामिंग शिकता तसा तुमचा पगार सुद्धा प्रति महिना वाढू शकतो. अनेक कुशल मशिनिस्ट दुबई, जर्मनी आणि कॅनडासारख्या देशांमध्ये लाखो रुपयाच्या पॅकेजवर नोकरी मिळते.
तर हा होता ITI मशिनिस्ट ट्रेडचा संपूर्ण कच्चा चिट्टा. जर तुम्हाला हाताने काम करायची आवड असेल, मशीन कशा चालतात हे जाणून घ्यायचा रस असेल आणि 10वी नंतर लवकर सेटल व्हायचं असेल तर डोळे झाकून तुम्ही मशिनिस्ट ट्रेड निवडू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या मनात अजून काही शंका प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी प्रत्येक कमेंटचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ITI करू इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच करिअर गायडन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.